आता फायनली आम्ही पोहोचत आलेलो आहे रेणुगुंटाला. मागचा बॅकग्राऊंड तुम्ही आता बघू शकता, एकदम प्रॉपर मागचा बॅकग्राऊंड आहे. गाडी सिग्नलला थांबलेली आहे. आता रेणुगुंटा स्टेशन येईल ना, रेणुगुंटा स्टेशनवरून आपण पुढे बसने जाऊ, कशाने जाऊ ते तुम्हाला सर्व सांगेलच मी. मित्रांनो फायनली आता आम्ही रीच झालेलो आहे रेणुगुंटा स्टेशनला. हे सर्व आमची फॅमिली आहे, मागे तुम्हाला ते दाखवतो. तर फायनली आता 20 घंट्याच्या प्रवासानंतर आम्ही सर्वजण पोहोचलेलो आहे रेणुगुंटा स्टेशनला. बसने आता निघायला लागेल. फायनली आता आम्ही पोहोचलेलो आहे रेणुगुंटा स्टेशनच्या बाहेर. आम्ही छोटी मिनी बस केलेली आहे. बसलोय सर्व. जाम गरम आहे इथं, मगाची पाऊस पडत होता. आता आम्ही चाललोय तिरुपती बालाजीच्या मंदिरला. तिथंच आपण रूम घेऊन तुम्हाला भाई बाकी पूर्ण ब्लॉग तिथंच दाखवल. आता आपण बसमधून निघलेलो आहे, छोट्या मिनी बसमधून तिरुपती बालाजीच्या इथं. आणि तोच आपला जल्लोष चालू आहे, साऊंडवर लावून गाणी. सर्वजण गाण्यांचा आनंद घेत आहे. 20 घंटे लागले प्रॉपर ट्रेनमधून आपल्याला यायला. आता आपण 4-5 घे. पायांना हार पाहिजे. फायनली आता आपण निघलेलो आहे, तुम्ही बघू शकता. मित्रांनो बघू शकता कसा खतरनाक व्ह्यू आहे. आणि याच डोंगरावर आपल्याला जायचं आहे ना, वरती तिरुपती बालाजीचं मंदिर आहे. सर्व तुम्हाला मी दाखवेल व्हिडिओमध्ये. टेन्शन तुम्ही घेऊ नका, तुम्हाला पण आनंद घेता येईल आमच्याबरोबर. मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं चेकिंग होते, बॅगिंगची पूर्ण चेकिंग होती. बॅगिंगची चेकिंग झाली त्यानंतरच आपल्याला परत बसमध्ये आपल्या बॅगी टाकून निघायला लागतं. तर लय इथं सिक्युरिटी चेकअप असतो आणि खतरनाक चेकिंग पण असते. तुम्ही आजूबाजूचा व्ह्यू बघू शकता, काय खतरनाक व्ह्यू आहे तो बघू शकता तुम्ही. असा व्ह्यू आहे साईडचा. आणि यो साईडला वरती आपलं मंदिर तिरुपती बालाजीचं. आता ही आपली गाडी आलेली आहे समोरून आणि या साईडला सिक्युरिटी चेकअप होते. सर्व बॅगा खोलायला लावतात. सर्व बॅगा खोलूनच आपल्याला नंतर आतमध्ये एंट्री देतात परत. मी तिरुपतीच्या बालाजी मंदिराच्या बाहेर पोचलेलो आहे. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, व्ह्यू पण एक कडक एक नंबर आणि पावसाचा पण माहोल खूप आहे. फायनली आम्ही तिरुपती बालाजीच्या मंदिराच्या इथे एंट्री केलेली आहे ना. आम्ही आता मित्रांनो प्रायव्हेटच रूम घेतली, कारण की ऑनलाईन बुकिंग केली ती पण एकच रूम होती आणि आम्ही जस्ट 15 जण होतो. मग डायरेक्ट प्रायव्हेट रूम बुकिंग केली ना, डायरेक्ट आता 8 वाजता दर्शन करू. आता एक पाण्याची बॉटल भेटली. आम्ही प्रायव्हेट रूम घेतली आणि तुम्ही बघू शकता रूम अशी आहे. आणि खाली लेडीज लोक 2 रूममध्ये राहिलेले आहेत. आणि बघू शकता तुम्ही तिरुपती मंदिर समोरच आपल्या रूमच्या समोर. बाकी तिकडे दुसऱ्या रूम आहेत ज्या ऑनलाईन बुकिंग होतं ते एकदम लांब आहे, 3 किलोमीटर लांब. ना इकडं आपली प्रायव्हेट रूम तुम्ही बघू शकता समोरच आपल्या मंदिर तिरुपती बालाजीचं. काय खतरनाक असा व्ह्यू आहे आपल्या इथून टेरेसवरून, तुम्ही बघू शकता एकदम व्ह्यू. फायनली आता आम्ही सर्वजण जी तिरुपती बालाजीला प्रथा आहे ती करून निघलो आहे. टकला करायची प्रथा सर्वांनी टकला केला. आता आम्ही भावानी, मिनी, मामाच्या पोरांनी, तुम्ही पण बघू शकता. बाकी आता संध्याकाळी आपलं 8 वाजता दर्शन आहे. पास काढलेलं आहे आपण, पासमधूनच डायरेक्ट एंट्री, VIP एंट्री असेल, टेन्शन नाही तसं. बघू शकता तुम्ही मागे बी सर्वांनी आमच्या मामाजांनी पप्पांनी टकला केलेला आहे ना. तुम्ही व्ह्यू पण बघू शकता, फुल पब्लिक पण जाम आहे इकडे ना. व्ह्यू पण एकदम खतरनाक आहे. तुम्हाला मी मंदिरचं पण दाखवेलच आता फ्रेश होऊन प्रॉपर. गुड मॉर्निंग ऑल फ्रेंड्स. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आजचा आपला दुसरा दिवस तिरुपती बालाजी मंदिरचा. आणि मित्रांनो कालच आपण दर्शन घेतलं. मोबाईल अलाउड नव्हतं तिकडे आतमध्ये म्हणून व्हिडिओ आपल्याला काढता आली नाही. दर्शन आपलं एकदम स्मूथली झालं. 1-1.5 घंटा आपल्याला लागला, कारण की आपला VIP पास ॲक्टिव्ह होतं त्यामुळे. पण मित्रांनो इथं तुम्हाला सर्वांना मी सांगू, जर या साईडला रूम बीम भेटणे जाम मुश्किल आहे. असं बघायला गेलं तर जे ऑनलाईन नाही काढून येत त्यांना तर भेटणंच मुश्किल आहे. तिथं आम्ही बघितलं की लोक अशी रेस्ट रूममध्ये झोपलेली होती, कोण रस्त्यावर झोपलेली. तरी
या साईडची कंडिशन खूप बेकार आहे. बाकी व्ह्यू तर एक नंबर एक कडक आहे, जागा पण कडक आहे. पण यार ये लोक आपल्याला असे प्रायव्हेट रूम देत नाही. तरी आपण आपल्याला या साईडला प्रायव्हेट रूम भेटला. मस्त रूम होता, वरती पण मस्त टेरेस होता. टेरेसवर आमचे रूम होते. अरे खाली तर आमचे लेडीज लोक राहिले 2 रूममध्ये. बाकी तुम्हाला सांगू तर हे नुसते रस्ते गोल गोल घुमणारे रस्ते आहेत. या रस्त्यांवर तुम्हाला डायरेक्ट ठारवतील असे एकटे एकटे गेले तर आपण. मग बाकी दर्शन एक नंबर झाला आपला. पाण्याची पण सोय मित्रांनो इथं बिसलेरी नाही आहे. आपल्याला पाणी काचेच्या बाटल्या हे देतात, यांच्याच आहेत ट्रस्टवाल्यांच्या, त्याच आपल्याला यूज करायला लागतात. बाकी तुम्ही नजारे बघू शकता सकाळचे. आणि हा आहे आपला समोर मंदिर, तिरुपती बालाजी मंदिर. आणि गर्दी तर जाम आहे मित्रांनो, गर्दी खूप आहे इथे, जाम गर्दी आहे. लाईनीला असे तुम्ही जर फ्रीवाले लाईनीला गेले तर तुम्हाला एक दिवस 24 घंटे जातील, इतकी गर्दी आहे आतमध्ये, जाम गर्दी आहे मित्रांनो. तरी मी तुम्हाला आता दाखवेलच पुढे जाऊन. जेव्हा मी पुढे जाईल तेव्हा तुम्हाला मी व्हिडिओ ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना दाखवेलच कसं काय आहे. चला मग मित्रांनो, मॉर्निंग ऑल फ्रेंड्स. तर मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहे असंच. आपली तर बस येणार आहे आज. आपण 4-5 स्पॉट इथले करणार आहोत, तर आपण तिकडे जाऊच. आता तुम्ही बघू शकता मागचा व्ह्यू एक नंबर व्ह्यू आहे. पावसाचा माहोल खूप झालेला आहे. तर या हॉटेलमध्ये आम्ही राहिलो होतो, प्रायव्हेटमध्येच आहे, लक्ष्मीनारायण मंदिर. आणि बाहेरचा व्ह्यू तुम्ही बघू शकता, काय खतरनाक व्ह्यू आहे ना मित्रांनो. याच्याच बॅक साईडला मागच्या साईडला मंदिर आहे. फायनली आम्ही आता निघलेलो आहे सकाळी टाईमपास इथं फिरतोय तिरुपती बालाजी मंदिरच्या बाहेर. तुम्ही बाहेरचा व्ह्यू बघू शकता, काय खतरनाक व्ह्यू आहे. आजचा आमचा एक दिवस इथं झालेला आहे. हे होते आमचे 2 रूम खालचे घरातले. मला दाखवतो घरातले जे होते आपले असे 2 रूम बघू शकता आपले 2 रूम. आम्ही सर्वजण चाललेलो आहे 5 मंदिरामध्ये आता आपलं सामान काढल्यानंतर आपण खाली तिरुपतीमध्येच राहू ना, तुम्ही बघू शकता. नंतर आपण खाली तिरुपतीमध्येच राहणार आहे, वरतून खालती जाऊ, कारण की इथं वरती पाण्याची पण सोय बरोबर नाही मित्रांनो. आम्ही इथे 6 मंदिर तिरुपती बालाजीवरून फिरायला चाललो आहे. आपली गाडी पण आलेली आहे, गाडीत सर्वजण बसले, तुम्ही बघू शकता. मंदिरात आलेलो आहे सर्वजण. रुद्रना मी माझ्या बरोबरच आहे, रुद्र. आम्ही दोघं मंदिरात आलेलो आहे. धीरज पण आहे, मामाचे पोरं. बाकी जण सर्वजण मागून येत आहेत हळूहळू चालत. तिथे पण जाम गर्दी आहे. त्यांच्या बघा रांगा लागलेल्या आहेत. आणि व्ह्यू पण बघू शकतो, काही खतरनाक आहे. तिरुपतीच्या पुढे 6 मंदिर तुम्हाला ते फिरायला सांगतात. मग ते 6 मंदिर आपण फिरून घ्यायचे. मस्त स्पॉट आहे. आणि तुम्ही बघू शकता पब्लिक पण जाम आहे. आता अजून वरती नाही आम्ही गेलो ना, मागून पण आपली पब्लिक येत आहे आणि इथून पुढून पण सर्वजण चालले ना. बघू शकता मागून आपली सर्व पब्लिक येत आहे. प्रॉपर खतरनाक व्ह्यू दिसतो इथे पण बघू शकता. तर तिरुपती बालाजी मंदिरला किती गर्दी आहे तुम्हीच बघा. इथं मंदिर नाही, दुसरे 6 मंदिर आहे, तिथं आता आम्ही आलेलो आहे. आणि गर्दी बघा, लाईन लागलेली आहे. आणि एकदम हे मोसम बघू शकता, ऊन आहे. आता पावसाचा मोसम मगाशी होता. भरपूर गर्दी आहे आपल्या तिरुपती बालाजीला. आणि बघू शकता तुम्ही माझ्या मागं सर्व. आणि आता आम्ही सर्वजण आलेले आहेत. हे मावशीच्या पोरी बी आमची आहेत, बघू शकतो सर्वजण. आई आमची मम्मी दोघं लाईनला लागलेलो आहे. बाकी सगळे वरती गर्दी तुम्ही बघू शकता, मागं जाम गर्दी आहे. तरी लास्टपर्यंत लाईन घेतलेली. तिरुपतीला आता आम्ही 6 मंदिर फिरायला आलो तर 6 मंदिर एकदम प्रॉपर मजा येते. तुम्हाला सर्व मी दाखवलं ब्लॉगमध्ये. ते 6 मंदिर आहेत, त्याच्यामधला तो हा एक मंदिर आहे, बघू शकता. दर्शन झालं या मंदिराचं. आता दर्शन करून आपण बाहेर निघलो जस्ट. आता दुसऱ्या मंदिरात जाऊ आणि ते पण मी तुम्हाला दाखवेल कसं काय आहे प्रॉपर. बघू शकता काय आपण अशा लोकेशन मध्ये आलेलो आहे. जबरदस्त असं लोकेशन आहे. 20-30 गर्दी पण इथं पण खूप होती. या मंदिरला पण गर्दी जास्त आहे. ट्रॅफिक पण खूप नाही झालं आहे, बघू शकता. एकदम गर्दी पण आहे. आणि टन बघा तुम्ही घाटात आहे. आता पण तिरुपतीवरून वरती आलेलो आहे, जाम गर्दी आहे.
ग्राउंडमध्ये आलेलो आहे. तिथं आपल्याला फक्त दगड बघायचे आहेत म्हणजे आणि महादेवचा मंदिर पण आहे तिथे. हे बघा असा स्पॉट आहे इथं. हे स्पॉट बघून दगडांचा आणि एक महादेवचा इथे मंदिर आहे ते तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपर कसं आहे बघा. लोकेशन बी तुम्ही बघू शकता. गार्डन मध्ये पण जावं अशी आपल्याला सर्व दगड बघायला भेटतील. अशा प्रकारची दगड आहेत. मेन शो आहे मित्रांनो इथं तुम्ही बघा. ऊन पण लय कडक आहे. कुठं ऊन आहे कुठं ऊन नाही. बघू शकता कशी दगड आहेत तिथं एकदम प्रॉपर. हे दगड बघायसाठी इथं खास लोक येतात. आणि इथे अजून एक महादेवचं मंदिर आहे. आपला दुसरा स्पॉट आहे आजचा. आज आपला बालाजी मंदिरला फिरण्यासाठी मस्त 5-6 स्पॉट आहेत. पण तुम्हाला सांगतो की इथं सर्व ऑनलाईन तुम्ही दर्शन करून या. ऑनलाईन दर्शन करून आले तरच तुमचा फायदा आहे. नाहीतर तुम्ही असेच फसणार. राऊंड फिरून झाला. आता आपण चाललोय महादेवाच्या दर्शनाला. वरती महादेवाचं दर्शन होतं. आपल्या सोबत मामा ते मावशी ते मावशीच्या पोरी सर्वजण आपल्या सोबतच आहेत. हे गार्डन पण मस्त आहे. मध्ये पूर्ण फिरासारखं आहे. आणि माग तुम्ही बघू शकता मम्मी नाही मला दिसत आहे व्हिडिओ मध्ये. महादेव आपल्याला त्या मंदिरामध्ये आपण आता चाललेलो आहे खालती. आता आपल्या बरोबर मावशीच्या पोरी बी आहेत. आणि छोटी तुला काय वाटतं कसं वाटतं आता इथे येऊन? खूप छान आहे. थंड ठिकाण आहे. खूप मस्त वाटतं आम्हाला. खूप मजा आली आहे. ऍक्च्युली आता इथे ऊन आहे तर तरी पण थंडी वाजते. एकदम वेगळं क्लायमेट आहे. आता नाश्ता करायला बसायचं आहे. अरे भावा तुला बी घेता. तू काय बोलतोय आता? तुला कसं वाटतं इथं? तुला कसं वाटतं इथं आता टकला करून? मस्त वाटतंय. देवाचा मान भेटलेला आहे. हर हर महादेव. हर महादेव. आपल्या दुसऱ्या मंदिराचं पण दर्शन झालं. महादेवाचं दर्शन पण झालं आणि गार्डन पण बघून झालं. आता आपण चाललोय तिसऱ्या स्पॉटवर. बघू आता त्याच्या पहिले नाश्ता पण केला तरी करू. काय बोलतो मग रुद्र तू? आता आमचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही चाललोय बस मध्ये. मित्रांनो फायनली आता दुसरा स्पॉट करून दुसरा आणि तिसरा स्पॉट करून मी गाडीमध्ये बसलेलो आहे. आता चौथा स्पॉट कुठला आहे मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो. आता ज्या स्पॉटवर आपण होतो तो 125 वर्षापूर्वीचा होता. आता मी तिथे जरा वाचला. मग आता बाकी तुम्हाला मी दाखवतो कसं काय. मित्रांनो चौथ्या स्पॉटवर आता आपण आलेलो आहे ना. सर्व पब्लिक तुम्हाला मी आता दाखवतो चौथ्या स्पॉटवर. बघू शकता आता आमची एक छोटी पोरगी रडायला लागलेली आहे. ती वैतागलेली आहे आता चालून व्यक्ती. आणि व्ह्यू पण तुम्ही बघू शकता कसा व्ह्यू आहे. गोपाल स्वामींच्या मंदिराला आता आपण भेट देत आहोत. कारण की आता या मंदिराचं नाव समजलं आपल्याला चौथ्या मंदिराचं. मग तिथं आपण जो नाव आहे तुम्हाला सांगितलं. गर्दी इथं पण तशीच आहे जशी मागे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसली गर्दी. सेम गर्दी आहे. श्री वेणुगोपाल स्वामी मंदिर समोर आपले हे एंट्री गेट आहे असं म्हणजे. आणि बाजूचा बघा तुम्ही सगळा कसा आहे. एंट्री गेट ही आणि आमची मामी बघा. एंट्री गेट यो आहे एंट्री गेट आपला. आणि यो आहे स्वामी चरण श्री वेणुगोपाल स्वामी मंदिर. आणि इथून आपली एंट्री होते बघा. फायनली आमचं चौथं दर्शन पण झालेलं आहे गोपाल कृष्णाचं. आणि आता आपण आलेलो आहे मार्केटमध्ये. इथले बघू शकता हे असे चांगल्या प्रकारचे फ्रेम इथं आहेत. जबरदस्त प्रकारचे फ्रेम इथं आहेत. तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपर. नाही तर मटेरियल पण असंच आहे. आपला 5वं दर्शन पण झालेलं आहे. इथं पण बघा तुम्ही अशीच गर्दी. किती गाड्या आहेत. एवढ्या जाम गाड्या आहेत. लास्टपर्यंत गाड्या आहेत. तर तिथलं पण दर्शन मस्त झालं. आता बघू नेक्स्ट कुठे आपलं दर्शन होतं मग तुम्हाला ते कळवेलच. चला आता आपण चाललोय पुढे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता कशी ट्रॅफिक आहे. मोठे ट्रॅव्हलच्या गाड्या आहेत. तर आता आपण आलेलो आहे 6व्या स्पॉटला. 6वा स्पॉट पण एकदम जबरदस्त आहे. मग येऊन मी दाखवतोय बघा गाड्या. इथं पण फुल गाड्या आहेत. आणि बाकी मस्त माती पण एक नंबर इथली. आणि बॅक साईडचा आपल्याला तुम्हाला आता मी व्ह्यू दाखवतो कसा व्ह्यू आहे बॅक साईडचा. तर तुम्ही इथं काय आहेत बघा. खारुताईचा आजोबा
खारुताईचा आजोबा बी आपल्याला भेटला इथं. जो खारुताईचा आजोबा आहे ना, बाकी तुम्ही व्ह्यू बघू शकता. तिथं पण तसे स्टॉल बिल लागलेले आहेत आणि त्या साईडला मंदिर आहे. बघू आता किती लांब मंदिर आहे. मी तुम्हाला दाखवलं 6वा स्पॉट आहे. मित्रांनो, या जागेची एक खास बात आहे का इथं असं आहे का जे कोणी काही पाप केले असतील ते पाप फेडता येतील. मग इथं पाप फेडायला लोक आता आलेली आहेत ना. कोणी काय पाप केले असतील ते बी फेडतील ना. बाकी बॅक साईडचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवला ना. अजून मी दाखवलं तुम्हाला पुढं काय काय आहे. आता ह्यो आमचा 5वा स्पॉट आहे. आम्ही फिरतोय सकाळपासून बाहेर. तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूच शकता ना. विनय, तरी तुला काय वाटतं आता इथं फिरून? आपल्या इथं खूप आनंद वाटतोय इथे फिरून, बघू शकता. आणि आता आपण पाप विनाश धामला पोचलेलो आहे. व्ह्यू बघा बाईचा, एक नंबर व्ह्यू आहे. हा आहे आपला पाप विनाश धाम. इथे आपले सर्व पाप फेडले जातील. तर तिरुपतीला आल्यावर आपण हे पाप फेडा, आपले पाप फेडून घ्या. बाकी बघा कसं आहे. पावसाचा पण मोसम झालेला आहे आणि हा आहे मंदिर पाप विनाश धाम. बघू शकता तुम्ही. पाप धुतलेले तिथं जो ऑटोमॅटिक पाणी येतच असतो. पावसाळा असो, हिवाळा असो, उन्हाळा असो, बिना नळ बी इथे काहीच नाही. पण ऑटोमॅटिक तिथे पाणी चालूच असतो. तर यो पाप सर्वांनी धुतलेले. सर्वजण पाप धुवून आता इथे उभे राहिलेले आहेत. आणि माकडं पण आहेत. माकडं पाणी पितात. माकडं पाणी पिऊन पाईप धुत आहेत. आणि इथं पब्लिक तुम्ही बघू शकता. हा चांगला एरिया नाही इथं बघू शकता तुम्ही मंदिर. चला, आपला 5वा पण दर्शन एकदम सक्सेस झाला, मस्त झाला, काही टेन्शन नाही झालं. आता आपण चाललोय डायरेक्ट तिरुपतीला. खालती 2 मंदिर आहेत ते बघू कसं काय आहे पुढं. तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवेलच. आणि बाकी तुम्हाला व्हिडिओ बघायला पण मजा येत असेल तर व्हिडिओ बघत असाल तर लाईक करा चॅनलला. आपला 5वा दर्शन पण झालेलं आहे ना. आता आपण निघलेलो आहे खालती तिरुपतीला. काल आपण तिरुपती बालाजी मंदिरवर होतो, तुम्ही तर बघितलंच असेल व्हिडिओमध्ये ना. आता आपण 5 दर्शन घेऊन आता चाललो आहे खाली तिरुपतीला. कारण की तिरुपतीमध्येच रूम घेऊ. वरती रेट पण जाम आहे रूमचा. प्रायव्हेट रूममध्ये आता खाली प्रायव्हेट नाही. आपण इथूनच एंट्री केली ती बघा तुम्ही. इथं चेकपॉईंट होता. चेकपॉईंटवर आपण आपल्या सगळ्या बॅगी दाखवलेलं ना. आता आपण इथून निघलेलो आहे चेकिंगमध्ये, तुम्ही बघू शकता. आता आपण खाली उतरू तिरुपतीमध्ये थांबू. काल आम्ही रेणुगंटावरून ट्रेन पकडली होती. आणि आता आपण रेणुगुंटाला नाही थांबणार. आपण डायरेक्ट तिरुपतीला थांबू, रूम घेऊ. तर तिथं आपण रेस्ट करू. बघू शकता बॅक साईडचा व्ह्यू असा काय आहे तर काहीसा व्ह्यू आहे. आणि पावसाचा पण मोसम झालेला आहे आज. आता रात्र झालेली आहे आणि सर्वजण आम्ही चाललो आहे जेवायला हॉटेलला. आणि तिरुपतीमध्ये येतं जेवायचं काही टेन्शन नाही. जेवायला पूर्ण मस्त तिरुपतीमध्ये आहे. तर तुम्हाला दाखवतोच मी आता पुढे कसं काय आहे ते. आता सर्वजण आम्ही जेवायला बसलेले आहे. जेवायची ऑर्डर देवच आता बघू शकता तुम्ही सगळ्यांना. नाही तर बाहेर तुम्ही बघू शकता ऑर्डर द्यायला गेलेले आहेत आपल्या भाऊना मामा. इथं असेच हॉटेल असतात सर्व एकदम प्रॉपरमध्ये. सर्वजण जेवायला काम चालू आहे. बाहेर तुम्ही बघू शकता कसं काय बाहेर सोयी कसं आहे. इव्हनिंग ऑल फ्रेंड्स. तर आजचा दिवस आहे आपला 3रा ना. आज आपण आलेलो आहे तिथंच आहे आपण तिरुपतीमध्येच ना. तिरुपतीमधून काल आपण 5 ठिकाण फिरलो, तुम्हाला माहीतच आहे. वरती तिरुपती बालाजी मंदिरच्या इकडे ना आज आपण फिरणार आहे अजून 5 मंदिरं. ही इथं तिरुपतीच्या इथंच आहे. तिरुपतीमध्ये प्रॉपर ना एक आहे 30-40 किलोमीटर लांब. ते सर्व मी आता तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो कुठं कुठं आता आज आम्ही जाणार आहे ना. काल कुठं कुठं आम्ही गेलो ते तुम्हाला मी आता एकदम प्रॉपर व्हिडिओमध्ये सांगतो. आता सर्वजण परत आले आहेत आणि आजचा आमचा दिवस आहे 3रा ना. आता आम्ही चाललो आहे 5 ठिकाणी ना. आज आम्ही चाललो आहे ईश्वर टेम्पल. अजून एक तुम्हाला प्रॉपरमध्ये मी सांगतो कुठं कुठं आम्ही आता जाणार आहे. तर तुम्ही पब्लिक आमची सर्व बसलेली आहे. सर्वजण बसलेले आहेत एकदम प्रॉपर. आणि बाहेरचा नजारा बी तुम्ही बघू शकता. बाहेरचा नजारा असा काही नजारा आहे. ढगं बी बघू शकता आणि जवळ दिसतात. आपण टेम्पलला चाललेलो आहे श्री काल शक्ती टेम्पल. तो खूप मोठा टेम्पल आहे. 40 किलोमीटर लांब टेम्पल आहे. आणि लायन It's not a game.
नजारे तुम्ही बघू शकता. व्ह्यू पण एकदम खतरनाक आहे आणि शेती चालू आहे इथं. आणि शेती पण एकदम बघा पुढं प्रॉपर चालू आहे. आणि डोंगर बघू शकतो एक नंबर आहे, सगळं पण खतरनाक आहे. तर आत्ता आम्ही काल हस्तीला पोचलेले सर्वजण, आता उतरले काल हस्ती. बाजूला बघू शकतो नदी, व्ह्यू बघू शकतो तुम्ही काल हस्तीला. सुंदर असं मंदिर आहे काल हस्ती. 40 किलोमीटर लांब होतं तिरुपतीपासून, तामिळनाडूमध्ये पडतो, एंटर करतोय मंदिर. मंदिर एकदम कडक आहे. दर्शन घेऊन आलो. मोबाईल पण जमा होतं. 1010 मंदिर आहेत या टेम्पलमध्ये. 1010 मंदिर आहेत ना. प्रॉपर लय मजा आली इथं पण दर्शन घ्यायला. आता मला 1-1.5 घंटा गेला पूर्ण फिरता. आता आम्ही फायनली बाहेर आलो ना. एक नंबर असं मंदिर आहे. तर तुम्ही पुढे मंदिर असं मंदिर आहे एकदम प्रॉपर. याच्यात आतमध्ये पूर्ण प्रॉपर 1010 टेम्पल्स आहेत, मंदिर आहेत. त्यामध्ये आपण फिरलो आत्ता मगाशी 1-1.5 घंटेपासून. मोबाईल जमा होता आपला, त्याच्यामुळे मोबाईलमध्ये फोटो नाही हे करता नाही आले आपल्याला, व्हिडिओ कॅप्चर करता नाही आली. बाकी तुम्ही बघू शकता असं होतं. आणि आतमध्ये तो तिथपर्यंत पूर्ण लांब मंदिर होतं. अशा प्रकारे काय पद्मावती टेम्पलचा व्ह्यू आहे. आणि हा तिरुपतीमध्ये आहे. मगाशी आम्ही तामिळनाडूमध्ये होतो, आता आलोय परत तिरुपतीमध्ये. हा आहे आमचा सेकंड स्टॉप. पहिला स्टॉप आपला तो मंदिर होता ना. आता येऊ दुसरा पद्मावती टेम्पल. तिथला पण व्ह्यू जबरदस्त आहे पद्मावती टेम्पलचा. तुम्हाला व्ह्यू दाखवला मी आता ना. आता हा दुसरा टेम्पल आहे. त्यानंतर आपण तिसरा टेम्पल करू गोविंद स्वामीचं टेम्पल. आणि त्यानंतर आपण करू चौथं टेम्पल ईश्वर टेम्पल. बस आजच्या दिवसाचे 4 टेम्पल करून आपण रूमवर परत जाऊ आणि रूमवर रेस्ट करू. तिचं टेम्पल आहे पद्मावती टेम्पल. तुम्ही बघू शकता डोंगरांच्या मधोमध टेम्पल आहे पद्मावतीचा. खूप छान आणि सुंदर टेम्पल आहे. मित्रांनो, मी चुकून दुसरं मंदिर तुम्हाला पद्मावती बनलो, तर हा पद्मावती मंदिर नाही, कपिलेश्वर मंदिर आहे. पण कपिलेश्वर मंदिर पण मस्त आहे, खतरनाक आहे. तुम्हाला आजूबाजूला दिसत असेल काही खतरनाक असे सीन आहेत. तुम्ही सीन एकदम खतरनाक असे सीन आहेत पद्मावती आपल्या या कपिलेश्वर मंदिरमध्ये. आता मला दुसरा स्टॉप पहिला पद्मावती वाटला म्हणून माझ्या तोंडात पद्मावती टेम्पलच येते. पण हा आहे कपिलेश्वर मंदिर. बघू शकता कशी एंट्री. मंदिर पण खूप छान आहे. आता इथं पत्र आहे त्यामुळे दिसत नाही आपल्याला. सुंदर अशा मूर्ती आहेत, तुम्ही बघू शकता. एक नंबर अशा मूर्ती आहेत. आणि काय खतरनाक सीन वाटतोय. फायनली कपिलेश्वर मंदिरचं दर्शन झालेलं आहे ना. तुम्हाला दाखवतो बॅक साईडचा व्ह्यू. तुम्ही बघू शकता अशी नदी आहे तलाव टाईपमध्ये छोटा. डोंगर आहेत. फायनली आता आम्ही चौथ्या टेम्पलवर आलेलो आहे, आईस्कॉन टेम्पल. आईस्कॉन टेम्पल तुम्हाला मी दाखवतो आता कसं आईस्कॉन टेम्पल आहे प्रॉपर. आईस्कॉन टेम्पल बघू शकता. आईस्कॉन टेम्पल पण मस्त आहे. व्ह्यू पण मस्त आहे, कडक. ते आजचा दिवसातून चौथा मंदिर आहे. 3 वाजले बघा सकाळपासून आम्ही निघलेलो 10 वाजेपासून. आता आमचं आईस्कॉन टेम्पलचं दर्शन झालेलं आहे. हो, आणि इथे कृष्ण लीला म्युझियम सुद्धा आहे. तर इथे श्रीकृष्णाच्या बारेमध्ये माहिती पण भेटते. आमचा दर्शन झालेला, आम्हाला बघून खुशी झालेली आहे. आता आम्ही चाललो बसची इथे. कौशल दादा काय कुठे चाललो? आता आपण चाललोय मंदिरला, 5व्या मंदिरला. पद्मावती टेम्पल बाकी आहे. पद्मावती टेम्पल आता आपण फिरणार आहे. आता रुद्र पण बघा सुखी झालाय, त्याला दर्शन भेटलं तेव्हापासून. आता लास्ट मंदिर आपलं पद्मावती मंदिरला पोहोचलेलो आहे. मला दाखवतो पद्मावती मंदिर कसं आहे. तुम्ही पद्मावती मंदिर पूर्ण पद्मावती मंदिर आहे एकदा आतमध्ये. गर्दीचं पण जाम आहे. फायनली आज आपला पद्मावतीचं बी दर्शन डन झालेलं आहे. नाही, हा पण दर्शन आपला 1.5 घंट्यामध्ये झाला. मोबाईल जमा केल्यामुळे मी आतमध्ये तुम्हाला दाखवू नाही शकलो. बाकी मंदिर तर मी तुम्हाला दाखवला. आणि आजचे पूर्ण दिवस तुम्हाला मी मंदिरांचं दर्शन दिलं आणि तुम्हाला दाखवले टेम्पल्स कसे आहेत तिरुपतीमध्ये, तमिळनाडूमध्ये. मस्त दिवस केला आता. बाकी तुम्हाला सांगतो कसं काय आहे ते पुढचं.
आता आम्ही पहिल्या जरा नाश्ता करू, डोसा खावाची टेस्ट करू, मग नंतर बाकी तुम्हाला मी दाखवतो व्हिडिओमध्ये. त्या दिवसातील सर्व दर्शन आपले झालेले आहेत आणि हा आहे समोर पद्मावती मंदिर ना. आता आपण निघलो आहे रूमकडे, आपल्या हॉटेलकडे. आता तिथं जाऊन मस्त रेस्ट करू आणि पहिले आपण थोडा नाश्ता करू, डोसा बिसा खाऊ आणि नंतर तुम्हाला मी दाखवतो पुढचं काय आहे कसं आहे ते. फायनली नाश्ता करून झालेला आहे सर्वांचा, मजा आली नाश्ता करून. आता आईस्क्रीम खायची वेळ आलेली आहे, आईस्क्रीम बी खाऊ. मस्त दुकान आहे, हॉटेल एक नंबर आहे, तिथं नाश्ता पण एक नंबर भेटतो, जेवण पण कडक भेटतो. हॉटेलचं नाव आता बघायला लागेल, नाव सांगतो. ओरिजिनल मराठवाडा हॉटेल, ओरिजिनल मराठवाडा हॉटेल आहे. कोणी बी इथं आले तिरुपतीला तर ओरिजिनल मराठवाडा हॉटेलमध्ये खाया. बाकी पुरी मजा आली आता खाऊन. आता तुम्हाला दाखवतो संध्याकाळी जर कुठं बाहेर गेलो तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवेल. मित्रांनो आता आम्ही चाललो आहे जेवायला ना. आज आहे आपली तिसरी नाईट इथे तिरुपतीमध्येच, आज आपली तिसरी नाईट आहे. आता जेवायला बघतो, जेवायला काय काय आहे आणि काय काय मागवतो बघू. सर्वजण आता आम्ही जेवायला निघलेलो आहे. आज पण आलो परत रात्री ओरिजिनल मराठवाड्याला जेवण करायला. एक नंबर जेवण होता. पनीर कोल्हापुरी घेतली ना, बटर पनीर घेतली, दोन्ही जेवण मस्त होतं. रोट्यामध्ये मजा तर एकदम येते इथे जेवण करायला. बाकी हॉटेल पण पुरा पॅक आहे आतमध्ये, बघू शकतो. आमचं जेवण करून झाला, जेवण करून झालं ना आमच्या आईस्क्रीम खायची इच्छा झाली. तर ती एक मस्त आईस्क्रीमचं दुकान भेटला तर तिथे आईस्क्रीम खायला. आईस्क्रीमचं दुकान अशा प्रकारे एक दुकान आहे आईस्क्रीमचं, तर इथंच आता आईस्क्रीम खाऊ. खूप मस्त झाला ना, इच्छा झाली थोडी आईस्क्रीम खाऊ, तर आईस्क्रीम खायला आम्ही तिघं भाऊ पण भेटला रस्त्यात, मग त्याला पण बसवला. आणि आईस्क्रीमचं दुकान पण मस्त आहे कटरला. मी टेस्टवाली असेल वाटतं आईस्क्रीम. दाखवतो मी तुम्हाला काय घेतलं मी, काय ऑर्डर केले. बाकी आजचा आमच्या तिरुपतीमध्ये लास्ट दिवस असेल. उद्या आमची रात्रीची ट्रेन आहे तिरुपतीमध्ये. तर आता आम्ही जेवून झालं जस्ट. आता उद्या मी तुम्हाला दाखवतो बाकी सर्व. आता फक्त आईस्क्रीम दाखवतो कशी आहे ही आपली खायची. तर बटरस्कॉच एक आईस्क्रीम मागवली, एक केस पिस्तावाली मागवली आणि एक ज्यूस मागवला. बाकी रुद्र तुला कसं वाटतं आता आईस्क्रीम खाऊन रात्री जेवून झाल्यावर? मला इथे आईस्क्रीम खायला आले. पप्पाने मला तिथे हॉटेलमध्ये जेवायला गेलेलं, तर पप्पाने म्हणजे आईस्क्रीम, तर पप्पाने मी घेतली. तिथे कौशल्याने मला 70 रुपयाची बटरस्कॉच आईस्क्रीम घेतलेली आहे. तुम्ही बघू शकाल. काय कडक बोलला तू, पण मजा येईल आता तुला बी खायला. बाकी आज आपला इथे लास्ट दिवस आहे, उद्या तर आपण असो तिकडे. ऑल फ्रेंड्स, तर आजचा दिवस आहे 5वा ना. आताच नाश्ता बिष्टा केला ना. आज आपण एक गोपालाच्या मंदिराला फिरायला जाऊ, काल राहिला होता ना. आज आपली रात्रीची ट्रेन पण आहे, तर रात्री ट्रेन पण बघू. तुम्ही बघू शकता इकडच्या बाहेर लोक डोसे बिसे चालूच असतात, फुल लोक खातात. आता मी पण चालू आहे, जरा एक नारळ पाणी पितो. लय स्वस्त नारळ पाणी इथं आहे, तर तो पण पिऊन घेऊ ना. बाकी तुम्हाला मी दाखवतो आज मंदिरमध्ये गेल्यावर काय काय करतो मंदिरमध्ये. बाकी इकडं ऊन पण खूप कडक आहे, म्हणून आम्ही आमच्या रूममध्ये AC लावलेलीच आहे. तिरुपतीमध्ये ऊन भरपूर आहेत आणि तिरुपतीच्या बालाजी मंदिरचं टेम्पलचे तिथं ऊन काहीच नाही, तिथं थंडी भरपूर आहे. बाहेरचं तुम्हाला आता पाठीमागचं व्ह्यू दाखवतो, बॅकग्राऊंड कसं काय आहे ते व्ह्यू तुम्ही बघू शकता. असं सकाळचा मॉर्निंग 7 वाजलेले आहेत, 8 वाजलेले आहेत आता. असं काहीसं व्ह्यू आहे. हे त्या साईडला डोंगर, त्या साईडला गार्डन वगैरे आहे. नंतर इकडे मी आता चालू आहे नारळ पाणीच्या शोधात, काहीतरी भेटायला पिऊ टाइमपास. हे या साईडला मॉल आहे, बुक माय शोवर तिकीट बुक पण करू शकतो. ही लाईफ जरा वेगळीच आहे. गोपाल मंदिर आज आपण करू, तो गोपाल मंदिर तुम्हाला मी दाखवेल थोड्या वेळ मी. त्याला मग बाकी आता नारळ पाणी घेतल्यावरच तुम्हाला हे करणार. नारळ पाणीवाला पण दिसला, नारळ पाणी बघा कसा घेतो कमीमध्ये. आपल्याला नारळ पाणी पण भेटला, नारळ पाणी प्यायला आलोय. इथं लय स्वस्त नारळ पाणी आहे, 20 रुपये, 25 रुपये, 30 रुपये. तर आता मी नारळ पाणी प्यायलाच घेतलंय. तर बाकी मी तुम्हाला आज मंदिराचं दाखवतो कसं काय मंदिर आहे. कुठल्या मंदिरात मी चाललोय, गोपालाचं मंदिर आहे, चांगलं मंदिर आहे. तो एक मंदिर करू ना, संध्याकाळी आपली ट्रेन आहे ती पकडून घरी यायला निघू. आम्ही गोपाल स्वामी मंदिराला पोचलेलो आहे. त्यांचं तिथं विश्रामगृह पण त्या साईडला आहे, साईडला गोपाल कृष्ण मंदिर तुम्ही बघू शकता. मागं जे आपल्या तुम्हाला मी दाखवतो गोपाल कृष्ण मंदिरला शेवटी आलोय. आत्ता येऊ आपला लास्ट दर्शन, त्यानंतर शॉपिंग बिपिंग करून नाच जेवून रात्री ट्रेन पकडू.
हे आपला गोपाल स्वामी मंदिर तुम्ही बघू शकता बाहेरून इंटरफेस असा दिसतो बाहेरून मंदिर गोपाल स्वामी. गर्दी अरे चारी साईडला गर्दी. तिरुपती बालाजी टेम्पलला बी गर्दी तशीच आहे ना. आता इथं आपण खाली तिरुपतीमध्ये काल पण दर्शन आपण घेतले 5 मंदिरांचे ना. आता आज तो तिरुपतीमधले आपला एक मंदिर बाकी होता तो पण आपण व्हिजिटला आलेलो आहे. बघू शकता बाहेरून इंटरफेस चारी साईडला सजावटीचं सामान खेळण्या बिल्ल्यांचे सामान भेटत आहे. मार्केट आहे त्यांची मार्केट बघू शकता तुम्ही शॉपिंगसाठी मार्केट. गर्दी इथं पण जाम आहे. बघू शकता असे लोक इथे झोपलेले आहेत योगा करत आहेत. तपस्या करताना लोक आपल्याला भेटले. हा आहे गोपाल स्वामी मंदिर. गोपाल स्वामी मंदिर यो बघू शकता तुम्ही मंदिर. ऊन लय इथं मित्रांनो ऊन भरपूर आहे. असा इंटरफेस आहे मित्रांनो. मोबाईल जमा करतात. मोबाईल नाही वापरू शकत इथं आपण. पण मी आलोय घेऊन. पोलिसांनी नाही बघितला मला. फायनली आपलं दर्शन झालेलं आहे आणि 20-25 मिनटं झाली. 30 मिनटं लगभग लागले आम्हाला लाईनीला. इथं मोबाईल अलाउड पण नाही. मी फक्त तुम्हाला बोललो की दर्शन झालं आहे. बाकी तुम्हाला मी बाहेर दाखवतो कसं काय आहे. स्वामी मंदिरला जाम गर्दी होती. गर्दी पण 30-40 मिनटं आम्हाला लाईनीला गेले ना. आता आपला ते धीरज लोक सर्व मोबाईल घ्यायला गेलेत. मी मोबाईल घेऊनच आलतो बरोबर आतमध्येच गेलतो घेऊन. गोपाल स्वामी मंदिर मस्त आहे. 1 नंबर आहे ना. पब्लिक पण तुम्ही बघू शकता अशीच गर्दी आहे. तिरुपतीमध्ये जाम गर्दी आहे बघायला गेलं तर. वरती तिरुपती बालाजी टेम्पलला तर त्याच्याहून जास्त गर्दी होती. बाकी मस्त दर्शन झालं. आता सर्व मस्त झालं. बाकी आता तुम्हाला मी दाखवतो ब्लॉगमध्ये. बाकी पुढे आता मी काय करू शॉपिंग कोण काय करणार आहेत का. फक्त तुम्ही इथून मंदिर एकदम परफेक्ट आणि या साईडला आतमध्ये मंदिर मोबाईल अलाउड नव्हतं तरी मी घेऊन गेलतो. बाकी असं काही थोडं फाउंटन आहे आणि गर्दी जाम आहे इथं. गर्दी तर खूप आहे तुम्ही बघू शकता. बघू आता पुढचा प्लॅन काय आहे कारण की रात्रीची आपली ट्रेन आहे आणि आपण निघू. आज दुपारी जेवण करू आणि संध्याकाळी पण जेवण इथंच हॉटेलला कुठेतरी करू रेणुगुंठाला. ते पण मी तुम्हाला दाखवेल आणि त्यानंतर मी ब्लॉग एंड करून टाकेल कारण की खूप मोठा ब्लॉग झालेला आहे. पण तुम्हाला सर्व मी दाखवलं आहे की कसं काय कुठं आहे. आता आलो जस्ट ना मंदिराजवळ. तुम्ही मूर्त्या बघू शकता कशा आहेत. फुल कडक असं तिरुपती बालाजीच्या मूर्ती श्री स्वामी मंदिराच्या मूर्ती आहेत. असं काय करू मी शॉपिंग करू शकते इथे. बाकी बाहेरचं गेट बघा एक्झिट गेट. एकदम मजा येते इथे. फक्त पण आता ऊन जास्त आहे त्याच्यामुळं. असं वाटतं इथं दर्शन घेऊन. शेवटी तुला काय वाटतं. खूप मस्त आहे. खूप छान वस्तू पण आहेत घेण्यासारख्या. तुम्ही घेऊ शकता येऊ शकता बघू शकता. तर सर्व तुम्हाला बघू शकता. सर खुश आहेत. वस्तू पण 1 नंबर आहेत. तुम्ही बघू शकता माझ्या मागं पण वस्तू एकदम 1 नंबर आहेत. बाकी रुद्र तुला आता दर्शन घेऊन कसं वाटतं. कसा म्हणजे चांगला म्हणजे काय वाटतं तुला. खुशी. हा खुशी झाली तुला. का कसली खुशी झाली तुला. देवाचा दर्शन भेटला. मला पैसे. अरे एकाला पैसे भेटल्यांना एकाला देवाचं दर्शन झाले त्याची खुशी झालेली आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता सर्वजण किती खुश आहेत. बाकी विनय दादा पण आपल्या दरबारच आहेत. त्याला काय वाटतं. दर्शनाची. चालेल मग धीरज तुला काय वाटतं. आता इथं आपण दर्शन घेतलेलं आहे. मी आता एकदम हे झालो. कोणला ऊन जास्त झालंय. रूम मध्ये जायची हे झालंय. रूम मध्ये एसी आपले भरपूर आहे ना. पाठीमागं आपण बघू शकता आपल्या पाठीमागं कसं मस्त आहे. बाकी आता आपण रात्री ट्रेन पकडू. मी तुम्हाला सांगेल आणि रात्री ब्लॉग एंड करून टाकू. एंड करूया आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करून दुसऱ्यांना शेअर करा.